आपण सांगितलं तुम्हाला जर तेव पाहिजे असला तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून. आणि मराठ्यांचे पोरं करोडोच्या संख्येनं मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं आहे. पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे, अध्यादेशच पाहिजे होता लिखित, आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता. मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानाला जाऊ, नगरला राहू, पुण्यात राहू किंवा आंतरवलीत राहू, आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचं आहे. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईत येतोय. मग कायदा बनवण्यासाठी त्या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया आहे. एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी 15 दिवस जाहीर प्रकटन अगोदर द्यावं लागतं. एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी 15 दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं. एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं. हे कुणाचं आहे? तसं त्यांनी अधिसूचना काढली कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलं त्याच्यात करायचं आहे. आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार. मग अधिसूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत. म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेला नंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर. हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले. मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला. हे यश नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हे यश नाही आहे का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची, काय अधिसूचना काढायच्यात, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय हे पण तुला कळत नाही. लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो. विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले. ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत. यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातलेत मराठ्यांचा वाटोळा करायसाठी. म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरड नाही. हे 4-5 टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे. मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं यांना ते सहनच व्हायना आता की एक गरीब घरातलं पोरगं लढतंय गोरगरिबासाठी आणि हे पुढं आलाय. हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच मारी काढतो, हे फुटत नाही, मॅनेज होत नाही, आपलं काय होणार आहे आता. ही पोटदुखी यांची सगळ्यांची. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच. मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही. आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काही घ्यायचं असतं तर. मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय. ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय. आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे. बाहेरून त्यांना दाखवलंय. मी वाकडं पावलं टाकत नाही. चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही. मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो. इतकी तू लढून दाखव, चल तू इतकी, फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख. मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव. तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा, तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जीवावर खाणारा, माझ्या गोरगरिबांचा का वाटोळा करतोय. माझे इतकं तुला 5 महिने झाले या जागेवर बसून. मी 5 महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं, एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते. तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर. तुला होतंय काय नेमकं?
तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे. आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा. तू आज लिहितो, तुला गोड लागतंय. इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती आहेत, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे. तुला बोलून काय होत नाही. इथं आज तुम्हाला सांगतो, सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला, गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे. हे यश नाही का आंदोलनाचं? त्या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही. त्यामुळे तुम्ही शांत राहा. गोरगरिबांचं वाटोळं करायच्या मागं लागू नका. गोरगरिबांचं कल्याण होतं आहे. त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढं केलं असतं. मग मी 10 तारखेला मी कठोर आंदोलन पुन्हा पुकारले. कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही. ह्या आंदोलनात काय होईन सुद्धा मला माहीत नाही. म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडवरून घेऊन आलो. तुला काय अक्कल आहे का बोलताना? तुला सोपं जात आहे. इथं बसून बघ फक्त. जर तिथं 4 भिंतीत काही बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय, तू दाखसिद्ध करून त्या दिवशी मी तू म्हणशील ते करतो. तुम्हाला आत्महत्या करतो. काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी. काल मला सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला लय बोलताय ना, काय बोलता? तुम्हाला अक्कलसुद्धा पाहिजे थोडीफार. अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागलात. स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या, ते बोलणारच. त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही. पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत. हां, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा, तुमची काय व्याख्या सांगा. तुम्हाला अभ्यास आहे तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा. ते सोशल मीडियावर लिहितो लय शहाणा समजतो स्वतःला. मराठ्यांचा आहे